नमस्कार, तुम्ही पाहत आहात आदिवासी जनजागृती। आज विश्व आदिवासी 9 ऑगस्ट हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आपण आज दडगाव तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील इथले जे समाज बांधव आहेत पूर्ण तालुक्यातले जिल्ह्यातले या दडगाव तालुक्यात येत असतात आणि मोठ्या उत्साहामध्ये हा जो दिवस आहे हा साजरा होताना आपल्याला दिसतोय। इथं पूर्ण आदिवासी समाज आपल्या आदिवासी रूढी परंपरा आणि आपला जो पेहराव आहे आदिवासींचा तो इथं घालून आलेले आहेत। पूर्ण महिला वर्ग आहेत, मुले आहेत, पुरुष मंडळी आहेत। पूर्ण दडगाव तालुक्यातील हा आदिवासी समुदाय आताच रॅली निघालेली आहे, तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। तुम्ही बघू शकता ढोलांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि हजारो आदिवासी बांधवांचा उत्साह। दडगाव मध्ये आज जागतिक आदिवासी दिनाचा हा उत्सव जोड्यांचं पारण पेरणारा ठरतोय। सातपुड्याच्या भूमीतून आदिवासी संस्कृती आणि एकतेचा हा जागर पाहायला मिळतोय। कॅमेरा सोबत पूर्ण आदिवासी समुदाय, आदिवासी महिला जे आहेत ते आपल्या रूढी परंपरानुसार आपले जे स्थानिक पेहराव आहेत व संस्कृतीचा देखावा इथं बघण्यासाठी तुम्हाला मिळतोय। मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा 9 ऑगस्ट दरवर्षाप्रमाणे दडगाव तालुक्यामध्ये हजारोच्या संख्येने हा जनसमुदाय तुम्हाला दिसतोय। दडगाव तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे या आदिवासी उत्सवामध्ये कोणतंही डीजे किंवा बँडचा वापर न करता टोटल प्युअर आदिवासी वाद्य इथं वाजवले जातात आणि या वाद्यामधून, या वाद्याच्या तालावर इथल्या ज्या महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत, या सर्व या आदिवासी जागतिक दिनाचा उत्सव हा साजरा होत असतो। आपण सध्या आहोत बाबा चौक मध्ये। हे बाबा चौक मधून रॅली निघते। ही जी रॅली आहे ही बाबा चौक मधून आता निघालेली आहे। आज 9 ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली पासून ते संपूर्ण कार्यक्रमापर्यंत आज दिवसभर जे कार्यक्रम होणार आहेत ते सर्व कार्यक्रम आम्ही आदिवासी जनजागृती न्यूजवर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे तुम्ही आदिवासी जनजागृती न्यूज पाहत राहा। मी राकेश पवार, माझ्यासह सागर निकाळे। धन्यवाद।